ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, उद्या महाशिवरात्री. त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री महोत्सव होतोय. तर हा महोत्सव म्हणजे उद्या 8 तारीख, परवा दिवशी शनिवारी 9 तारीख आणि रविवारी 10 तारीख असा हा सलग 3 दिवस कार्यक्रम चालणार आहे. तर उद्या महाशिवरात्री निमित्त जी पूजा, अभिषेक वगैरे ह्या गोष्टी होणार. परवा म्हणजे रात्री, महाशिवरात्री रात्री च्या वेळेस शिवलेला ग्रंथाचं पारायण होईल. त्यानंतर शनिवारी भंडारा होईल. समजा ज्या रात्रभर जो जागरण झालेलं आहे, शिवलेला ग्रंथाचं पारायण झालं, म्हणून दुसऱ्या दिवशी भंडारा म्हणून केला जातो. जेवणाचा कार्यक्रम असतो, प्रसाद असतो. त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी अमावस्या आहे. आपण अमावस्या ही प्रतिवर्षाप्रमाणे आपण करतो, जशी येईल तशी कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येते ती, आणि महिन्याची म्हणून असते तेच. तर असे सलग 3 दिवस कार्यक्रम आहेत. आणि या कार्यक्रमामुळे मी खूप घाईत आहे. समजा मी कामाच्या ह्याच्यामध्ये गुंतलेलो आहे कार्यक्रमामुळे. जरी तुम्हाला या कार्यक्रमासाठी काही समजा दक्षिणा, अभिषेक, पूजा पाठ काही अगर अमावस्येसाठी असेल, महाशिवरात्रीसाठी असेल, अगर कशासाठी जरी तुम्हाला दक्षिणा वगैरे पाठवायची तर पाठवा, त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि उल्लेख करा की ही महाशिवरात्रीसाठी प्रसादासाठी आहे, अथवा ही अभिषेक करण्यासाठी हे दक्षिणा पाठवली, अथवा अमावस्येचं विधीसाठी, अगर अमावस्याचं अन्नदानासाठी काय जी करायचं तुम्हाला त्याचा उल्लेख व्यवस्थित करून व्हॉट्सअपला मेसेज करा. फोन करू नका. सांगायचं म्हणजे का सांगायलो तुम्हाला ही सूचना की मला फोन यायला लागलेत. कारण फोन आला की उचला, बघा, बोला, ते मग वाढतं. आणि समस्या एक विचारू नका 3 दिवस. मला आपल्या जी काही समस्या आहेत ना, कोणत्या घरगुती समस्या वगैरे या काही विचारू नका कृपया. कारण माझी मनस्थिती सांगण्यासारखी नाही सध्या. खूप कामाचा व्याप आहे. त्याच्यामुळे ही आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला काय जे बोलायचंय थोडक्यात म्हणजे या कार्यक्रमाविषयीच काही जर तुमची संदेश असेल तर फोन केला तरी पटकीने आपलं थोडक्यात काम सांगितलं की कट करण्यात यावा. दुसरं विचारू नका. आता उद्या शिवरात्री विषय तुम्हाला काय असेल की तुमच्या, तर मी तसं तर तुम्हाला मेसेज एक टाकतोच काही त्याच्याविषयी. अजून ज्यांनी दीक्षा घेतली त्यांच्याविषयी सांगितलंय की तुम्ही रात्रीच्या वेळेस पारायण करा, अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय जप करा. ज्यांनी दीक्षा घेतली त्यांच्यासाठी बोललेलो आहे मी. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतात तेवढ्या तुम्ही करा. फक्त मला फोन करून काही गोष्टी म्हणजे बऱ्याचशा विचारण्याचा प्रयत्न करू, कारण फोन उचलल्या जाणार नाही. काही महत्वाचे फोनच असल्यामुळे पुन्हा म्हणतात की महाराज फोन घेणा गेलेत. त्यासाठी आजचं आहे. तर आलंय लक्षात तुमच्या की उद्या महाशिवरात्री आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला पूजा पाठसाठी काही दक्षिणा पाठवायची असली तर व्हॉट्सअपला पाठवणे, त्याच्यावर मेसेज करणे की याच्यासाठी पाठवली म्हणून. तुम्हाला कशासाठी पाठवायला असेल तर महाशिवरात्री आहे, अमावस्या आहे, काय तुम्हाला कशासाठी करायची ते फक्त फोन करू नका. फोन करून मला काही विचारू नका. तर असो, आता जास्त बोलत नाही. हा कार्यक्रम जे आहे ते इथेच थांबूया आणि परत भेटूया. जमलं तर उद्या सकाळी. तसं तर कार्यक्रम बघेल मी, प्रयत्न करेल व्हिडिओ वगैरे टाकण्याचा, पण घाई गडबडीत राहील मी. तर निरोप घेतो आपला. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.